Someone's opinion about you does not become your reality. Ladies and gentlemen, it is with great honor that we present to you Les Brown. हे वाक्य आहे या माणसाचं आणि एका वाक्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. लेस ब्राऊन ज्यावेळेस शाळेत होते त्यांच्या शिक्षकांनी त्यांना फळ्यावर काहीतरी लिहायला सांगितलं. त्यावेळेस लेस ब्राऊन म्हणाले की मी हे करू शकत नाही कारण की मी एज्युकेशनली मेंटली रिटायर्ड आहे आणि हे लेबल त्यांच्यावर लादण्यात आलं होतं. त्यावेळेस त्या शिक्षकांनी सांगितलं की नेव्हर एव्हर से अगेन दॅट बिकॉज समवन्स ओपिनियन डज नॉट बिकम युअर रियालिटी. दुसऱ्यांचं मत, दुसऱ्यांची ओपिनियन तुमचं भवितव्य ठरू शकत नाही, तुमची आयडेंटिटी ठरू शकत नाही. आणि त्यानंतर आपण आज बघतो की जगभरामध्ये लाखो लोक त्यांना फॉलो करतात. एका वाक्याने त्यांचं सगळं आयुष्य बदललं. आपल्या आयुष्यात असे बरेचसे लोक असतात की ते तुम्हाला सांगतात की तुझा स्वभाव चांगला नाहीये, तुमच्याकडे पैसा नाहीये, तुला कमी मार्क पडले, तू बिझनेसमध्ये फेल झाला, परत हेच काय करतो, किती दिवसाचं हेच करणार आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेले मत, त्यांनी दिलेलं तुमच्याबद्दल मत हे तुमची रियालिटी ठरू शकत नाही, हे तुमची आयडेंटिटी ठरू शकत नाही, ते तुमचं भवितव्य ठरू शकत नाही. तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या आत्मविश्वासावर तुम्ही जग बदलू शकता. थँक्यू.